कॉलवरती जॉईन आहात? आपले कोच कोण आहेत, काय सांगाल सर? तर मी 24 जानेवारी 2024 पासून या कॉलवर जॉईन आहे. माझे कोच आहेत सिद्धेश्वर सलगर अण्णा आणि मारुती दवले सर. त्याचबरोबर या कॉलला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझ्याकडं बऱ्याचशा डिसऑर्डर होत्या, परंतु मला लक्षात येत नव्हतं. मी व्यायाम करत होतो, वॉकिंग, रनिंग, योगासन, प्राणायाम सर्व करत होतो, परंतु रिझल्ट काय नव्हता. जेव्हा मशीननं चेकअप केलं तेव्हा लक्षात आलं की शरीरामध्ये किती प्रॉब्लेम आहेत. म्हणजे फॅट पर्सेंटेज खूपच येस सर. वाढलेलं सर होतं. एक येस सर. सर मला आपला परिचय हवा आहे. आपलं नाव काय आहे? आपण बाय बॅकग्राऊंड काय काम करता? साधारण आपलं वय किती आहे? माझं नाव आहे महादेव मोठे सर. मी हा. हायस्कूल टीचर आहे सर. ओके. हा. आणि मी सर आपण स्वतः एक टीचर आहात. आणि येस, महादेव मोठे सर आपलं नाव आहे. सर आपण सांगितलं आपल्याला खूप छान कोच तर लाभलेले आहेत. काय रिझन होतं सांगत होतात की त्यामुळे आपल्याला हा कॉल जॉईन करावासा वाटलाय? सर मला पाठदुखी खूप होती. ओके. हां. त्याचबरोबर पाईल्स होते. हं. त्याचबरोबर दिवसभर काम करत असताना थकवा यायचा. कारण सुरुवातीला शाळेवरती काम करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी ट्युशन चालवायचो मी, त्यानंतर 10 ते 5 शाळा आणि संध्याकाळी मी क्लास घेत होतो. हं, हं. आणि त्यानंतर एक 10 वर्षानंतर परत काम होईना, शाळेमध्ये रेग्युलर सुद्धा काम करताना थकवा येत होता, खूपच थकवा येत होता. येस. त्याचबरोबर मी विज्ञान शिक्षक असल्यामुळं हां. विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवायचो, म्हणजे हेल्थ काय आहे त्याबद्दल मी खूपच सांगायचो, परंतु मला स्वतःला लक्षात येत नव्हतं की आपण नेमकं काय करायला पाहिजे. कारण बाहेर कुठेही कोच भेटणार नाही की आपल्याला हेल्दी डाएटसाठी काय करावं लागेल, हेल्दी राहण्यासाठी काय करावं लागेल. अगदी खरं आहे सर. आपण एक स्वतः सायन्स टीचर आहात आणि विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेला डाएट शिकवतो किंवा हेल्दी हॅबिट शिकवतो, पण स्वतःकडे फार दुर्लक्ष होत होतं आणि कामाच्या व्यापामध्ये आपल्या स्वतःच्या हेल्थकडे सरांचं लक्ष नव्हतं. सर इकडे या वेलनेस मधील प्रवासामध्ये आल्यापासून आपल्यामध्ये काय छान असे बदल होत आहेत का? तर मी गेल्या महिन्यामध्ये बॉडी चेकअप केलंय हं. आणि त्याच्यामध्ये असं झालं की सर्वच गोष्टी नॉर्मल आहेत त्यामध्ये, सर्वच. बीएमआय असेल, त्याचबरोबर फॅट असेल, मसल असेल, हायड्रेशन असेल, जी जी काय आहे बॉडी चेकअप मध्ये सर्वच माझं नॉर्मल आले. त्यामुळे मला इतका कॉन्फिडन्स वाढलाय की काय. सर आपण ज्या डिसऑर्डर्स सांगितले त्या डिसऑर्डर्स बद्दल काय सांगाल? तर आता डिसऑर्डर पूर्णपणे म्हणजे जवळजवळ नाही तिथे डिसऑर्डर, म्हणजे टॅबलेट्सही नाही तिथे मला. त्याचबरोबर मी दवाखाना हा विषय नाही, आमच्या फॅमिलीसाठी दवाखाना नाही. गुड. क्या बात आहे सर. आपण स्वतः तरी त्यामध्ये छान रिलीफ मिळत आहे. सर वजनाच्या बाबतीत काय सांगाल? वजन किती होतं? काय कमी जास्त आहे झालंय किंवा काय? माझं सर वजन सुरुवातीला 72-73 किलो होतं. हां. आणि परत वर्कआउट चालू केल्यानंतर माझं 65 पर्यंत आलं, म्हणजे 7-8 किलो कमी झालं. येस. आता मी एक डिस्क्लेमर देणार आहे. पहा, हा महादेव सरांचा पर्सनल रिझल्ट असणार आहे. कारण वजनाच्या बाबतीत जो रिझल्ट आहे, त्यांनी इतर ज्या डिसऑर्डर सांगितल्या, त्या सुद्धा त्यांच्या खूपशा कमी झालेल्या आहेत आणि त्यांच्या टॅबलेट सगळ्या बंद झालेल्या आहेत. हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे तो कमी जास्त असू शकतो आणि आपण कोणीही डॉक्टर्स म्हणून काम करत नाही. आपण फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो. सरांनी जसं सांगितलं, हेल्थ चेकअप केलं, बॉडी चेकअप केल्यानंतर त्यांचा जो रेशिओ आलेला आहे, बीएमआय असेल किंवा रेस्टिंग मेटाबॉलिझम असेल, किंवा शरीरातील फॅट पर्सेंटेज असेल, या गोष्टी प्रॉपर त्यांच्या ऑटोमॅटिकली हार्मोनल बॅलन्स असेल, ह्या मेंटेन होताना दिसत आहेत. तर हे सगळं छान पॉझिटिव्ह रिझल्ट कशामुळे येत आहेत असं वाटतंय आपल्याला? तर मी जॉईन झाल्यानंतर पहिल्याच दिवसामध्ये हा सकस आहार हम्म, हम्म, घेतला. माझ्या हम्म. कोचेसनी दिला सुरुवातीला, जी. आणि 2-3 वेळा त्यांनी दिला आणि परत मी ऑर्डर टाकून त्यांचा परत केला. अच्छा. येस, 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 आणि येस. यामध्ये सुरुवातीला फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 या काही संकल्पना माहित नव्हत्या. 2-3 महिने तर काही लक्षात येत नव्हतं. हम्म, हम्म, हम्म. आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला पर्टिक्युलर कुठलं प्रॉब्लेम आहे, काय कॅल्शियम कमी आहे का, बरोबर. डोळ्याचे प्रॉब्लेम काय आहेत, काय हार्टचे प्रॉब्लेम आहे. त्यानुसार मग मला त्या गोष्टी फॉर्म्युला 2 लक्षात आल्या आणि मग मी त्याचा यूज करायला लागलो.
अगदी खरं आहे सर. शरीराला आपल्या जी न्यूट्रिशनल नीड असते, कारण आपण इथे लॉजिकच असं आहे, कॅलरी डिफिशियंट मॅनेजमेंटवरती ज्यावेळेला काम करतो, बॉडीला आपल्या डिटॉक्स करतो आणि डिटॉक्स झालेल्या बॉडीला आपल्याला चार्ज करतो, जे न्यूट्रिशनल नीड आहे. आणि जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आपण नमस्कारामध्ये सुद्धा त्याचा समावेश केलेला आहे. तर खूप छान वाटते आपल्यासोबत बोलून, आणि असेच जोडून राहा. खूप साऱ्या हेल्थ आणि हॅपीनेस साठी शुभेच्छा. भविष्यात काय ठरवूयात, कधीपर्यंत या कॉलमध्ये राहणार आहात वेलनेस मध्ये? तर टोटल फॅमिली, माझे रिलेटिव्ह, माझे फ्रेंड सर्कल, मी सर्वांना दुसरं काहीच बोलत नाही, फक्त वर्कआउट आणि न्यूट्रिशन. आणि हेच माझ्या जवळच्या लोकांना मी सध्या म्हणजे फॉलो करायला सांगतो, आणि बऱ्यापैकी करतात सर्व माझ्या ऐकून सर. हे खरं आहे सर. खूप आणि मला खूप येस. आनंद आहे की लाईफ टाईम सर मी ही करणार, लाईफ टाईम बाकी काही करणार नाही, परंतु न्यूट्रिशन प्लस वर्कआउट हे लाईफ टाईम करणार मी. अगदी खरं आहे सर. नक्कीच खूप छान. आणि नेव्हर गिव्ह अप, कधीही सोडू नका. डोंट क्विट. कारण हे खरंच चांगलं आहे आणि चांगला पण नाही सोडायचं. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्थ आणि हॅपीनेस साठी. असेच जोडून राहा सर. थँक्यू अगेन सर. तर तुमच्या आवाजामुळं मी खूपच प्रभावित झालो होतो. त्यावेळेला हे काम करते आहे, आपणही त्याचा एक हिस्सा आहात, आणि मिशन फिट इंडिया आपण चालवत आहे. तर खूप छान वाटलं, आपण छान कूल डाऊन घेतलं. थँक्यू सर वन्स अगेन. ओके.